नमस्कार, मी शिवाजी घोगरे, मुख्याध्यापक इंग्लिश स्कूल अष्टापूर. 13 मे ते 26 मे 2024 दरम्यान भारतातील पूर्वांचलकडील राज्य सिक्कीम पाहण्याचा योग आला. आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानमधील शिक्षकांसह 16 जण सहलीमध्ये सहभागी झाले होते. निसर्ग सौंदर्य संपन्न सिक्कीमची थोडक्यात ओळख अशी. सिक्कीम हे भारतातील 2 नंबरचे छोटे राज्य. हिमालयाच्या शृंखलेच्या मधोमध असलेले 796 वर्ग किलोमीटर क्षेत्रफळाच्या या राज्यात 6 लाख लोकसंख्या राहते. सिक्कीम हे भारतातील सर्वात श्रीमंत राज्य होते. आता हे स्थान सिक्कीमच्या हातून इतर राज्यात गेले आहे. पण निसर्ग सौंदर्याच्या बाबतीत हे राज्य आजही प्रथम क्रमांकावर आहे. हे एवढे सुंदर आहे की याला उत्तर पूर्वेकडील स्वित्झर्लंड असेही म्हणतात. त्यामुळेच भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील लोक या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी आवर्जून येतात व निसर्ग सौंदर्य आपल्या नजरेमध्ये साठवून ठेवतात. सिक्कीममध्ये आल्यानंतर स्वर्ग पाहिल्याचा आनंद मिळतो. या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे या सिक्कीममध्ये 18 पर्वत शिखरे, 80पेक्षा जास्त हिमनग, 127 तलाव, 100पेक्षा जास्त नद्या आहेत. या ठिकाणचे लोक जसे सुंदर आहेत तसे सुशिक्षितही आहेत. राज्यात 90% साक्षरता पाहायला मिळते. येथील संस्कृती पाहण्यासाठी आपणास सिक्कीममध्येच जावे लागते. सिक्कीम हे राज्य केवळ 4 जिल्ह्यांचे मिळून बनले आहे. गंगटोक ही या राज्याची राजधानी. 90% सुशिक्षित असलेले हे राज्य शेतीप्रधान आहे, हे या ठिकाणचे वैशिष्ट्य. येथील प्रत्येक नागरिक शेतीशी जोडला गेला आहे. शेती विलायचीसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय सिक्कीममध्ये आले, संत्रा, सफरचंद, चहा ही पिके मोठ्या प्रमाणात होतात. नेपाळी वंशाचे लोक जास्त प्रमाणात आहेत. त्या ठिकाणी 11 बोलीभाषा बोलल्या जातात. यात नेपाळी, हिंदी, सिक्कीमी भाषा बोलणारे लोक मोठ्या प्रमाणात आहेत. सिक्कीमच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी या ठिकाणी 552 पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. यापैकी अनेक पक्षी फक्त सिक्कीममध्येच पाहायला मिळतात, जसे हिमालय गिधड. याची एक वेगळीच ओळख आहे. सिक्कीमचे सौंदर्य एवढ्यावरच थांबत नाही, तर या ठिकाणी फुले, फळे हेही सिक्कीममध्ये सौंदर्यात भर घालतात. या छोट्याशा राज्यात जवळपास 5000 फुलांच्या प्रजाती आहेत. यातील 500 फुलांच्या जाती या फक्त सिक्कीममध्येच पाहायला मिळतात. स्वच्छतेबाबत येथे जागरूकता दिसते. गंगटोक हे शहर देशातील स्वच्छ शहर मानले जाते. 2010मध्ये सिक्कीमला सर्वात स्वच्छ राज्य म्हणून गौरवण्यात आले होते. हे पारितोषिक मिळाले तेव्हा लक्षात आले की या ठिकाणच्या स्वच्छतेची जबाबदारी सार्वजनिक स्वरूपाची आहे. एवढेच नाही तर जातीय सलोखा ही या राज्यात प्रकर्षाने जाणवतो. मंदिर, मस्जिद, गुरुद्वार यांच्या देखरेखीसाठी एक वेगळे मंत्रालय या राज्यात पाहायला मिळते. हे मंत्रालय राज्यातील 200पेक्षा अधिक धार्मिक स्थळांचे रक्षण व विकास करते. दिवाळी व दसरा हे या ठिकाणचे मुख्य सण. पण याशिवाय ताबितियन न्यू इयर मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. या ठिकाणचे तापमान हे वर्षभर कमी असते. भारतातील सर्वात उंच व जगातील सर्वात उंच 3ऱ्या क्रमांकाचे कांचनगंगा हे शिखर सिक्कीममध्ये आहे, ज्याची उंची 18,156 फूट आहे. हे शिखर सिक्कीमचे वैभव आहे. या राज्याला 1975मध्ये राज्याचा दर्जा मिळाला. यापूर्वी एक असंघ राज्य होते. या ठिकाणी चोंग्याल राजाचे राज्य होते. 5 एप्रिल 1975 रोजी 5000 भारतीय सैनिकांनी चोंग्यालच्या राजवाड्यावर आक्रमण केले व केवळ अर्ध्या तासाच्या युद्धानंतर सिक्कीम राज्य आपल्या ताब्यात घेतले. हे करणे एवढे सोपे नव्हते, कारण चीनचा यासाठी मोठा विरोध होता. परंतु भारतीय सैन्याने हे यश मिळवले. जर हा ऐतिहासिक विजय झाला नसता तर आज सिक्कीम भारतापासून वेगळे असते. जाणकारांच्या मते चीन नेहमीच सिक्कीमवर आपला अधिकार सांगत होता, परंतु भारताने चीनला धूळ चारली. इतर धर्माबरोबरच बौद्ध धर्माचा प्रभाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसतो. याचे मुख्य कारण आहे तिबेट व भूतान यांच्या सीमा. बौद्ध धर्माप्रमाणेच हिंदू धर्मही या ठिकाणी पाहायला मिळतो. ज्याप्रमाणे भारतात गंगा नदी पवित्र मानली जाते, त्याप्रमाणे सिक्कीममध्ये भूमछू नदी पवित्र मानली जाते. सिक्कीमी लोक विशिष्ट प्रकारची मदिरा प्राशन करतात. त्या मदिरेस सिक्कीमी भाषेत चा म्हणतात. ही बांबूपासून बनवतात. या निसर्गरम्य राज्यात आम्ही 8 दिवस प्रवास करत असताना भारत चीन सीमारेषा नाथुला पास येथे जाऊन आलो. या ठिकाणी बाबा हरभजन सिंग यांचे पवित्र स्मारक आहे. 22 वर्षीय तरुण सैनिक बाबा हरभजन सिंग यांचे स्मारक पाहिल्यानंतर खरी देशभक्ती काय असते हे समजते. लाचून येथील मुक्कामात युंगथांग व्हॅलीत रंगीबेरंगी फुले व 0 पॉईंट इथून 0 तापमानात बर्फावर खेळण्याचा मनसोक्त आनंद घेतला. पेलिंग येथे स्कायवॉक, पेमा यंगसे मोनेस्ट्री, बर्ड पार्क पाहून आम्ही दार्जिलिंगकडे प्रयाण केले. इंग्रजांच्या राज्यकारभाराचे अवशेष आजही येथे आढळतात. पूर्ण शहरात फिरणारी छोटी रेल्वे, कंपनी मालकांचे चहाचे मळे, बतासिया लूप,
प्राणी संग्रहालय हे पाहून सर्वांनी गरम कपड्यांची मनसोक्त खरेदी केली. सिक्कीममध्ये जसे निसर्ग सौंदर्य पाहायला मिळते तसेच निसर्गाचे रौद्र रूपही अनुभवायला मिळते. जागोजागी झालेल्या लँडस्लायडिंग पाहून खचलेल्या रस्त्यातून जीव मुठीत धरून आम्ही प्रवास केला, परंतु यातही एक थ्रिल अनुभवायला मिळाले. पुन्हा एकदा नवीन सहलीची संकल्पना उराशी बाळगून आम्ही परतीचा प्रवास केला. अशा या निसर्गरम्य राज्यात आपण एकदा तरी अवश्य भेट दिली पाहिजे. धन्यवाद.